आणि एक महत्त्वाची बातमी आहे अयोध्येतून। इथे राम मंदिरात निवड केलेल्या पुजाऱ्यांपैकी तब्बल 26 पुजारी हे महाराष्ट्रातले आहेत। महाराष्ट्रातील या पुजाऱ्यांनी TV9 मराठीवरती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। आजच्या नेमकं पूजेचं महत्त्व काय आहे हे आपण गुरुजींकडून जाणून घेणार आहोत। गुरुजी, सुरुवातीला सांगा की आज जी पूजा होणार आहे त्या पूजेचं नेमकं महत्त्व काय? गत दिनाला जे विधी झालेले आहेत त्या विधींमध्ये प्रायश्चित्त झालं यजमानांचा अधिकार प्राप्ती करता प्राणप्रतिष्ठेच्या। प्रायो नाम तपा चित्तम निश्चय उच्चते। तपाचा निश्चय करणं, भगवंतांनी जी प्रकृतीला अनुकूलता जी दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण स्वतःला ढाळून घेऊन त्याच्यामध्ये तपाचा निश्चय करणं, त्या तपाचा निश्चयाचा काल संकल्प झाला, त्याला प्रायश्चित्त म्हणतात। आजच्या दिवशी आज दिनांक 17 आज 17 तारखेला दुपारच्या वेळेमध्ये 1:30 शोभायात्रा होणार आहे। मराठी म्हणून एक अभिमान असेल की संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही गुरुजी म्हणून सहभागी होणार। आमचं खरं म्हणजे हे खूप मोठं भाग्य आहे की महाराष्ट्राचं प्रतिनिधी स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत आणि भाग्य समजतो स्वतःला की या प्रभू रामचंद्रांच्या या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तामध्ये आपल्या महाराष्ट्रातून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। ज्या क्षणाची गेल्या 500 वर्षांपासून सगळे विश्वातले सगळे लोक हिंदू बंधू वाट पाहत होते, त्या क्षणाचा आम्हाला समोर उभं राहून त्या सगळ्या गोष्टी पाहता येतात, त्याच्यामध्ये सहभागी होता येते। आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद होतोय आणि या सोहळ्याचे आम्ही साक्षीदार बनतो आहोत, प्रतिनिधित्व म्हणून बनत आहोत आणि आपण सगळे मिळून याचा आनंद घेत आहोत, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे। कॅमेरा पर्सन राकेश, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।